आजच्या शिक्षणाची व्यवस्था की अवस्था हा एक कळीचा मुद्दा असतो. शिक्षण आणि पत्रकारिता दोघांचं ध्येय एकच आहे. मी असं मानतो की खरा पत्रकार शिक्षक आणि शिक्षक पत्रकार अशी एक व्यक्ती डोळ्यासमोर आली आणि परत नाव अर्थातच होतं गिरीश कुबेर. अत्यंत निर्भीड, बहुश्रुत, व्यासंगी. त्यांच्या बायोडेटाचा आधार घेत बोलायचं झालं तर लंडनमध्ये शेल्विंग स्कॉलरशिप सह गार्डियन सारख्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रात इंटर्नशिपची संधी मिळणारे कुबेर हे पहिले मराठी पत्रकार. योगायोगाने त्याच काळात भारताने पोखरणला दुसऱ्यांदा अणुस्फोटाची चाचणी घेतली. या तपशिलाविषयी साऱ्या उपखंडाला उत्सुकता होती. व्यावसायिक पत्रकारितेत या सुवर्ण संधीचा त्यांनी लाभ घेतला. पाश्चिमात्य पत्रकारितेत भारताची बाजू मांडत प्रवक्तेपण पार पाडणारेही ते पहिले पत्रकार. भारतावर आर्थिक निर्बंध लादणारी G8 परिषद जून 98 मध्ये लिव्हरपूलला संपन्न झाली. टाइम्स ऑफ इंडिया, महाराष्ट्र टाइम्स आणि गार्डियन या तीनही वृत्तपत्रात एकाच दिवशी बायलाईन मिळवणारे गिरीश कुबेर हे पुन्हा पहिले मराठी पत्रकार. तो काळ असा होता की बायलाईन साठी संपादकाची परवानगी घ्यावी लागायची. उत्तम संपादक म्हणून तर आपण सगळेजण कुबेरांना ओळखतोच. इकॉनॉमिक टाइम्स या नामवंत इंग्रजी दैनिकातून विशेष प्रतिनिधी म्हणून ते रुजू झाले. मला असं वाटतं की कुबेर देखील हे मान्य करतील की लोकसत्ताचे जे संपादक असतात त्यांचा मार्ग इकॉनॉमिक टाइम्स मधून येतो की काय, म्हणजे एका पूर्वस्फूर्तीचा उल्लेख करतात. पुढे ते तिथे पॉलिटिकल एडिटर, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अर्थकारणाचे सखोल अभ्यासक म्हणून त्यांची ओळख आहे. भारतीय अर्थसंकल्पाचे मराठी इंग्रजी दैनिकातच नव्हे तर वृत्तवाहिन्यांवरचं त्यांचं विश्लेषण, जागतिक भान, माहितीचा प्रचंड स्रोत हे सर्वांच्या मुळे ते लोकसत्तेचे संपादक झाले. पण कुबेरजी, आम्हाला तुम्ही कसे माहिती आहात तर आम्हा वाचकांना इष्ट असेल ते बोलणार असे आगरकर कुबेरांमध्ये दिसतात. म्हणजे अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर बघा, ग्रीसचं अर्थसंकट उभं राहिलं तेव्हा फार्सचे शोकांतिका हे तुम्ही आम्हाला सांगितलं. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असं ठणकवणारे टिळकही तुमच्यात दिसतात. तुम्ही एक अग्रलेख आठवा, उत्सव, उन्माद आणि उत्साह किंवा लकवा लक्षण मोडीच्या संदर्भातला. काय करते म्हणजे वक्रोक्तीचा प्रयोग करणारे शिमो परांजपे आम्हाला तुमच्यात दिसतात. हेही तुम्ही आठवा. अन्यथा हे कुबेरांचं सदर आणि त्याच्यातलं आटपाटातले अडाणी. किंवा आजचा अग्रलेख आठवा, मर्त्य निवडक नैतिक. त्याच्यातले वाक्य मला सांगण्याचा मुद्दा नक्कीच होतो. शेवटच ते वाक्य की बुद्धिमानांची नैतिकता ही निवडत असते, त्यामुळे ते सामान्यांसारखेच मर्त्य ठरतात. अमर्त्य सेन यांच्यावरचा आजचा अग्रलेख हा वाचल्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येणार नाही. पण मला असं वाटतं की जहाल आणि मवाळांचा उत्तम संगम जरी तुमच्या ठाई असला तरी तुमचा कल जरा अधिकच जहालांकडे आहे. म्हणजे आठव्या बरं तुम्ही छगन सदन तेजोमय किंवा बळीराजाची बोगस बोम. त्यानंतर तर काय झालंय मी सांगायला नको. किंवा स्मृती भ्रंश किंवा मध, मोद आणि मोदी. आणि आत्ताच व्यापन मोठम खोट हे अग्रलेख. पण हे अग्रलेख लिहिणारे परत तुम्ही जेव्हा निसळीवरचा चटकदार निसर्ग हातने लिहितात आणि त्याच्यात मात्र नाशिकचा उल्लेख नसतो, तरी तो आम्हाला आवडतो आणि तो आवडून घेतो आम्ही. तुमचे गुरु कोण? गोविंदराव तळवलकर, ज्यांच्यामध्ये या गोष्टी प्रभावाने आढळतातच. आणि हाच वारसा आज आपण चालवत आहात. आपण तेलाच्या राजकारणाचे अभ्यासक आहात. एका तेली आहे तेल नावाचा इतिहास ही
डोळ्यात वाचकांच्या डोळ्यात अंजन घालणारी पुस्तकं आपण लिहितात. तेलाचे दर बाजाराशी निगडीत करा हे तुमचं कायमचं सांगणं असतं. अधर्म युद्ध आणि युद्ध जीवांचे अशी पूर्णतः भिन्न विषयांवरची पुस्तकंही तुम्ही लिहितात. त्यामुळेच अनेकांना कालसंगत नव्या विषयांवरती आपण लिहित केलेलं आहे. अगदी वानगीत आता 2 नावं सांगते, डॉक्टर मृदुला बेळे आणि डॉक्टर रूपा रेगे मित्सुरे. शुद्ध मराठीचा आग्रह धरणारे आणि त्यासाठी अनेक मराठी शब्द जाणीवपूर्वक वापरणारे लोकसत्ता हे महाराष्ट्रातली एकमेव वृत्तपत्र आहे. आम्ही फक्त मराठीचे प्राध्यापक असतो याची खंत इथे मला वाटलेली आहे. कंस संपला. बदलता महाराष्ट्र घडवता येतो हा त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन त्यांना आवडणाऱ्या संत रामदासांमुळे आला असावा. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी कित्येक प्रकारचे अभिनव उपक्रम सर तुम्ही राबवले आणि त्याच्यामध्ये आमच्या नाशिकच्या 2 संस्थांना फार चांगल्या रीतीनं केवळ आर्थिक लाभच नाही पण आपण बळ निर्माण करून दिलं. सर्व कार्येषु सर्वदा हा तो उपक्रम. या उपक्रमामुळे आधाराश्रम आणि घरकुल या दोन्ही संस्थांना मिळून सर जवळपास 1 कोटीच्या पर्यंतचा सगळा लाभ हा आपण दिलेला आहे. याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. 4 भिंतींच्या शाळेची मिळणार नाही त्या वक्तृत्वाचा तुम्ही वक्ता दशसहस्रेषु हा उपक्रम सुरू करून एक निराळ कोंडण प्राप्त करून दिलं. तरुणाईला नाटकाकडे वळवलं आणि छोट्या मोठ्या पडद्यावर स्वतःला साकारण्याचं स्वप्न लोकांकिका या उपक्रमाद्वारे तुम्ही केलं. स्पर्धा परीक्षांसाठी उत्सुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक हा उपक्रम तुम्ही केला. आणि मॅगी हाच संपूर्ण आहार असा भ्रम असणाऱ्या नसणाऱ्यांना एक आपली स्वतःची आहार व्यवस्था असावी म्हणून पूर्ण ब्रह्म काय म्हणावं तुम्हाला. तुमच्या कल्पकतेला तोड नाही. टाटाई सारखं पुस्तक जेव्हा आपण वाचतो ना, ज्यांनी वाचलं नसेल त्यांनी जरूर घ्यावं. तेव्हा गिरीश कुबेरांना टाटांबद्दल काय लिहावं असं वाटलं असेल हे समजू लागतं. हे पुस्तक आपण खाली ठेवू शकत नाही. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हा मानाचा पुरस्कार मिळवणारे गिरीश कुबेर आज आमच्या सांगण्यावरून नाशिककरांशी हे आजचं व्याख्यान देण्यासाठी इथे आलेले आहे. आम्ही कृतज्ञ आहोत सर. शिक्षणावर अनेक अग्रलेख तुम्ही लिहिले त्याचा मी त्याची उल्लेख करणार नाही. शेवटी जाता जाता 2च वाक्यात सांगते. आजच्या शिक्षणाची इयत्ता अजूनही पाटीवरच आहे का? कारण आम्ही इथे पाटी वगैरे काढल्यानंतर अनेकांनी सांगितलं की काय पाटी काढली, काय कुठे गेला. सांगायचं हेच होतं की शिक्षण अजूनही पाटीवरच आहे का? आणि सिम्बॉसिसच्या मुजुमदार सरांनी म्हटल्याप्रमाणे 1991 साली लक्ष्मी मुक्त झाली तशी सरस्वती कधी मुक्त होणार, यावर आजच्या आपल्या सगळ्या विवेचनात आपण भाष्य करावं. आता संयोजक आणि नाशिककरांच्या वतीने मी झेप या संस्थेचे अध्यक्ष आणि उपमहापौर असणारे गुरमीत बग्गा यांनी माननीय गिरीश कुबेर यांचे स्वागत तसेच आभारही पुष्पगुच्छ देऊन मानावे अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर आभाराचा वेगळा कार्यक्रम होणार नाहीये. त्यांच्या व्याख्यानावरच कार्यक्रम संपणार आहे. आणि सर्व माध्यम प्रतिनिधींचे मनापासून आभार आम्ही मानतो. कुबेर सर. नमस्कार. सर्व हरगोरी परिवार आणि आपण सगळे जमलेले, सुरुवातीला आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. श्रीयुक्त बग्गाजी उपमहापौर, मला मगाशी गप्पा मारताना कळलं की हे खूप चांगलं वाचन आहे. मला मध्ये बरंच याचा बाकी होता, कारण राजकीय क्षेत्रातली माणसं हल्ली काय वाचतात हे म्हणजे आपल्या सगळ्यांना अनुभव आहे. त्यामुळे नाशिकचा उपमहापौर असा वाचणारा असेल तर अत्यंत स्वागतार्ह गोष्ट मानावी लागेल. आणि ते खूप मराठीतही आग्रहाने बोलतात. मला असं वाटतं की मराठी वर्तमानपत्रांच्या कार्यालयात त्यांच्या भेटी आयोजित करायला हव्यात. मराठी कशी वापरता येऊ शकेल
भावनाताईंचा वाढदिवस त्यानिमित्ताने आज आपण इथे हे व्याख्यान आयोजित केलेलं आहे. माझा येण्याचा एकमेव उद्देश म्हणजे आमच्या घरामध्ये खूप जण शिक्षक आणि शिक्षक असायला हवं असं ठरवून झालेले शिक्षक, माझे आजोबा गणिताचे शिक्षक होते. त्यांच्या हाताखाली बरीच चांगली माणसं ज्यांनी पुढे नाव वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काढलं ती तयार झाली. माझी मावशी संस्कृतची शिक्षक होती. माझा मामा अनेक विद्यापीठांमध्ये प्राध्यापक होता. एक मामा तर गणिताचा मुख्य विभाग प्रमुख या अर्थाने स्टॅनफर्ड विद्यापीठामध्ये होता. आता पिकतं तिथे विकत नाही तसंच ते झालं असावं. पण एवढे सगळे गणित कधी शिकवणारे पण माझा गणिताशी कधी फारसा प्रेमसंबंध आला नाही. पण शिक्षक चांगला असणं, चांगला शिक्षक अधिकारी असणं आणि शिक्षण हा अत्यंत पोटातल्या प्रेमाने करणं, ते सांगणं आणि तसं असायला हवं असं वाटणं म्हणजे मला व्यक्तिगत परिचय कधी होऊ शकलं नाही दारगडबाईंशी. पण त्यांच्याविषयी जे काही ऐकलं त्या काळातले जे कोणी अधिकारी म्हणतात सांगतात शिक्षणाधिकारी, नंतर मी बातमीदारी करत असताना शिक्षणाविषयी खूप लिहिलं. त्याच्यावरती माझ्यावरती जे काही आता खटले चालू आहेत त्यातले सगळ्यात मोठे खटले शिक्षणावरती, शिक्षण सम्राट नावाच्या प्राण्यावरती लिहिल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती आहेत. त्यावेळेला शिक्षणाधिकारी नावाचा जो किस्सा मी बघितला, अनेक बघितले, नावं घेण्यात काही अर्थ नाही, त्यातले काही पडतर्फ झाले, काही नंतर त्यांना राजीनामा वगैरे द्यावा लागला. अशा पार्श्वभूमीवरती चांगला शिक्षणाधिकारी असणं हे किती महत्वाचं आहे याचं एक प्रत्यंतर या निमित्ताने मला असं वाटतं की तुमच्या समोर पुन्हा एकदा त्या आठवणींना उजाळा देणं आवश्यक आहे. आणि हा जो एक सगळ्या शिक्षणाचा प्रवास आहे, आपण सगळे शिकत असतो, पण चांगला शिक्षक असलेले आणि चांगला शिक्षक नसलेले याच्यामधला जो काही फरक आहे तो आपल्या अनेकांच्या आयुष्यामध्ये घडत असतो. ग्रॅम ग्रीन यांनी खूप एका ठिकाणी खूप सुंदर वाक्य लिहून ठेवलेलं आहे की पौगंडावस्थेमध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप सुंदर वाक्य आहे, एक खिडकी उघडते आणि अख्खा आयुष्य आतमध्ये येतं. ती खिडकी उघडणारा एक चांगला शिक्षक असतो बऱ्याचदा, आणि तो असला की ती खिडकी अतिशय आनंदाने उघडते आणि कुठे जायचं हे कळू शकतं. त्यामुळे मला असं वाटतं की ते एक मोठं काम घडलेलं आहे, त्याचा गौरव करणं. कारण हल्ली बाकी सगळ्याचा गौरव होतो पण शिक्षणाचा आणि शिक्षकांचा गौरव हा अतिशय कमी महत्वाचा मानला जातो. एका वाईट कालखंडामध्ये आपण सध्या जात आहोत त्या अवस्थेतनं. त्यामुळे मला असं वाटतं की त्या कर्तव्यपोटी आपण इथे यायलाच हवं, म्हणून मी आलो आणि त्या निमित्ताने मला ही संधी दिली म्हणून मी भार्गवी परिवाराचे विशेष आभार मानतो. कारण लौकिक अर्थाने मी शिक्षक नाही. शिक्षण हा माझा तुमच्यासारखाच अनुभवाचा विषय आहे आणि ते अनुभव फार काही चांगले आहेत असं नाही. तरी सुद्धा शिक्षणावरती मी पोटतिडकीनं लिहिलं, कारण खूप चांगले शिक्षक माझ्या संपर्कामध्ये आहेत, विद्यापीठामधले, बाहेरचे. आणि मग ते प्रेम इतक्या टोकाला गेलं दुसऱ्या की वाईट शिक्षक आला की काय घडतं त्याच्यातनं माझ्याकडनं तो शैक्षणिक उकिरडे नावाचा अग्रलेख मी त्यावेळेला दिला. नरेंद्र जाधवांपासून ते राजेंद्र वेळूकर नावाचे जे कोणी विद्यापीठाचे कुलगुरू होते, हे किती वाईट व्यक्ती चांगल्या पदांवर असू शकतात त्याची मूर्तिमंत उदाहरणं आपल्या आसपास आहेत आणि त्याच्याविषयी खंत वाटावी असं आपल्या समाजाला वाटत नाही, अत्यंत दुर्दैव आहे. त्यामुळे हा जो एक महत्वाचा विषय आहे तो मला असं वाटतं की मांडला जायला हवा. दोन गोष्टींसाठी कुठेही संधी मिळाली तर मी जातच जातो. एक अर्थविषयक जर काही मांडायला मिळत असेल तर, कारण आर्थिक जाणीवा अधिक प्रगट होणं हे मला असं वाटतं माझं कर्तव्य असल्यासारखं मला ते गरज वाटते. पण आपल्या समाजाला बाकी सगळ्या जाणीवा आहेत, अर्थ जाणीवा नाही आहेत. दुसरं हा शिक्षणाच्या विषयीचा एक जो काही कालखंड आपण सगळं बघतोय त्याच्यात छोटीशी कंठी जरी लावायला मिळत असेल तर ती लावावी असं प्रेमाने मला वाटतं. त्यानिमित्तानं ही संधी दिली म्हणून पुन्हा एकदा आभार. मराठीचा मगाशी उल्लेख झाला, मराठी मला
मला असं वाटतं की वापरायला हवी. आपण मराठी आहोत, माझ्याकडे वर्तमानपत्रात माझ्या सहकाऱ्यांचे आग्रह असतो की तुम्ही मराठी वर्तमानपत्रात काम करता तर मराठीच लिहायला हवं. एवढं इंग्रजीचं जर प्रेम असेल तुम्ही इंग्रजी वर्तमानपत्रात काम करा. 15 वर्ष इंग्रजी वर्तमानपत्रात काम केलं. इंग्रजी वर्तमानपत्रात गंमत म्हणून मराठी शब्द वापरला किंवा तेलुगू वापरला असं होत नाही. तर इंग्रजी जर तसं चालत नसेल तर मराठी वर्तमानपत्रात भाषा भ्रष्ट का अशी आपण करायची. मुळात तो पुन्हा एकदा मग शिक्षणाशी मुद्दा निगडीत येतो. हा मुद्दा इथे आता मला आवर्जून सांगावा असा का वाटला की आपण जे काही आता करतोय भार्गवीबाईंच्या आठवणींना उजाळा देणं आणि शिक्षणविषयक कर्तृत्वाला त्यांचा एक आपल्या वतीनं एक सलाम करणं हे जे आपण करतोय त्याला मराठीमध्ये एक उत्तम गोड शब्द आहे. तो शब्द मला अशोक रानडे यांच्याकडनं कळला. विषय होता त्यांचा, मी रविवारसाठी त्यांची म्हणलं मुलाखत किंवा तब्येत त्यांची खूप नाजूक अशी अवस्था होती, आजार पण खूप बळावलेलं होतं आणि मग एकंदरच संगीत विषयक त्यांनी जी काही साधना केलेली आहे त्याच्याविषयी म्हटलं आपण ते सगळं लिहून ठेवायला हवं. कारण मोठी माणसं दुर्दैव आणि मराठीच्या काय बाबतीमध्ये एकाच कालखंडात होऊन गेले, सगळेच मोठे एकाच वेळेला होऊन गेले सगळे. नंतर जरा आपली पंचायत झाली आहे त्याच्यामुळे, तर त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारत होतो आणि म्हटलं तुम्ही एकंदर तुमची कारकीर्द कशी, संगीत विषयक आठवणी, कलाकारांना भेटल्या त्याच्या आठवणी. पण कलाकार म्हणून कला जर सादर करत असला तरी एक कलेचं व्याकरण असतं, त्या व्याकरणाचा वैयाकरण काळ सुद्धा तितकाच ताकदीचा असावा लागतो. ते उत्तम काम अशोक रानडे यांनी केलं आणि त्या सगळ्या गप्पा माझ्या संपल्या आणि निघता ते म्हणाले आपण खूप आज विषयांवर बोललो. म्हटलं हो, तुमच्या आठवणी तितक्या मोठ्या आहेत की त्या सगळ्या शब्दबद्ध करणं म्हटलं मला आवश्यक वाटतं. सुदैवाने आता त्यांचं पुस्तकही आम्ही लोकसत्तेतर्फे पॉप्युलर आणि आम्ही ते सादर करतो, 4 महिन्यात ते बाजारात येईल. तर त्यांनी तो खूप सुंदर शब्द वापरला. त्यामुळे आपण काय केलं आज माहितीये का, म्हणजे काही रविवारची सकाळ होती, त्यांच्या घरी चहा पोहे वगैरे अशा गप्पा बांधऱ्याला राहतात, गप्पांचा असा विषय होता आणि मग 1-2 तास अशा गप्पा झाल्या. निघताना म्हणाले आपण जे काही केलं त्याला काय म्हणतात ते माहितीये का. म्हटलं नाही, मला माहिती नाही. अनेक आठवणींना, जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी तो शब्द वापरला. त्यामुळे आपण जे काही केलं ना त्याला एक छान शब्द आहे, तो शब्द आहे की गोष्टी श्राद्ध. त्या म्हणजे त्याच्यात कुठलाही श्राद्ध याशी निगडीत असलेला एक भीती वाटणारा किंवा एकंदर वाचकावं असा काहीही शब्दप्रयोग आणि त्याची भावना त्याच्यामध्ये नाहीये. पण हा शब्द म्हटला या निमित्तानं ते आपण आज करतोय, तो शब्द ही आपल्या समोर तो सादर करावा. आणि हा विषय मला गंभीरपणे का वाटतोय, माझा मामा मोठा गणिती, मगाशी मी बोलताना सांगितलं, माहुली नावाचं एक खेळ आहे, क्षेत्र माहुली नावाचं, कृष्णा नदीच्या काठाशी. आणि त्यांना ते खेळ गुंजोटी शहनाई मधल्या घाटांमुळे माहिती आहे. अत्यंत छोट्या खेड्यातला असा तो शिक्षकाच्या कुटुंबातला विद्यार्थी, अभ्यासात हुशार होता वगैरे वगैरे. त्याचं शैक्षणिक कारकीर्द उत्तम झाली. मग त्याला काय, मला इकडे त्याचा एक मोठा सत्कार झाला डोंबिवलीला माझ्या हस्ते. तर ते गप्पा मारताना विचारत होतो की तुझं हे शिक्षणातलं हे सगळं चांगलं जमलं कसं बुवा तुला. तर तुझे वडील म्हणजे माझे आजोबा हे गणित शिकवत होते पण मार्गदर्शन करावं वगैरे असं काही नव्हते. तर तुझी शैक्षणिक कारकीर्द उत्तम कशी झाली. कारण हल्ली आई वडिलांना इतके का प्रश्न पडत असतात मुलांच्या शिक्षणाच्या अनुषंगाने, ते तुला तुझ्या वेळेला माहिती असणारच नाही. कारण मार्गी लागणं, पोटाला लागणं हा एकंदर सगळ्याचं उद्दिष्ट असायचं. तर त्याने अतिशय छान उत्तर दिलं. तो असं म्हणाला की माझी शैक्षणिक कारकीर्द उत्तम झाली याचं कारण मला मार्गदर्शक नव्हते. मला हा मुद्दा अतिशय महत्वाचा वाटतो. कारण सध्या शिक्षणाचा जो काही एक कालखंड आपण जर अनुभवत असू तर त्याचे माझ्या दृष्टीने 2 महत्वाचे घटक ठरतात. एक घटक हा राजकीय व्यवस्था आहे आणि दुसरा घटक हा पालक व्यवस्था आहे. याच्याविषयी हे विधान धाडसी वाटेल, पण पालक म्हणून मी ज्या अवस्थेतनं जात होतो त्यावेळेलाही मला या विधानाचा प्रत्यय येत होता. त्याचं कारण असं की ही सगळी व्यवस्था मध्यंतरीच्या कालखंडामध्ये काही 85 पासून वसंतदादा पाटील यांनी नवीन प्रयोग केले. त्याच्यानंतर खासगी कॉलेजेस, महाविद्यालय वगैरे सगळी सुरू झाली, देणगीतून प्रवेश देणं वगैरे सगळं सुरू झालं आणि मग त्याच्यात शिक्षण सम्राट नावाची एक व्यवस्था जन्माला आली. आपला जो वर्ग आहे, जो वर्तमानपत्र वाचतो, जो व्यक्त होतो, त्याची काही मतं असतात, तो वर्ग सरसकटपणे या वर्गाला शिव्या देतो.
अतिशय सोपं काम आहे ते, आणि सहज करता येण्यासारखं काही भांडवल लागत नाही. ही आणि सगळी शिक्षणाची वाट लावली, हे उदाहरण अर्ध सत्य आहे. त्याचा दुसरा सत्याचा भाग आहे की ते वाट लावण्यामध्ये आपण खूप महत्वाचा मोलाचा वाटा उचललेला आहे. त्यामुळे शिक्षणाची इयत्ता कुठली हा प्रश्न राजकीय व्यवस्थेप्रमाणे पालकांना विचारावा असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि मी पालक होतो त्यावेळेला सुद्धा माझं हेच मत होतं, आणि सुदैवाने माझ्या मुलीचंही हेच मत होतं. ती या विषयावर माझी काय मतं आहेत काय वगैरे वगैरे अत्यंत पुढची पिढी जरा आधीच्या पेक्षा जास्तच आगाव असते ना, असायला हवी, त्याशिवाय मजाच नाही मिळेल. तर तिला मी मराठी माध्यमामध्ये घातलं. गोव्यामध्ये काही वर्ष होतो तेव्हाही ती मराठी माध्यमामध्ये शिकली, मुंबईला आली तेव्हाही मराठी माध्यमामध्ये शिकली. एक वर्ष गेल्या वर्षभर ती केम्ब्रिजला होती, सिनेमाचं आणि नाटकाचं आणि चित्रपटाचं प्रशिक्षण घ्यायला गेलेली होती. पदवी त्यांनी तिथे घेतली. मुद्दा हा की ज्या वेळेला 10वी नंतर काय, कारण हल्ली 10वीला घरात कोणी पोर आहे म्हटलं की ते वातावरण न सांगताच कळतं. सगळ्यांचे गंभीर चेहरे असतात, टीव्ही बंद असतो, अंधार सगळ्यांच्या, विशेषतः आई वगैरेच्या चेहऱ्यावरती भलं मोठं प्रश्नचिन्ह असं 24 तास राहत असतं. तर ती स्वच्छपणे म्हणायची की ती काय मी काय बोर्डात वगैरे याची काही शक्यताच नाहीये. म्हटलं मान्यच आहे, त्याच्यात काही वेगळं सांगायची गरज नाही. तेव्हा शक्यता असती तरी मी आले नसते. म्हटलं हरकत नाही, ठीक आहे, तुझी मतं, तुझी निवड, तुझा जे काही करायचं आहे ते. तर ती म्हणजे याचं कारण का, म्हटलं काय तुला वाटत असेल कशाला अभ्यास करावा वगैरे. ती 12वीच्या काळात नाटकामध्ये प्रयोगामध्ये काम करायची आणि 250 प्रयोग तिने त्यावेळेला महाराष्ट्रावर करत होते. म्हणजे 12वीच्या परीक्षेच्या आधी 15 दिवस शाळा कादंबरीवर गमवणं नावाचं नाटक आलं होतं, त्याच्यात ती काम करायची. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या घरात असं भानगडबाज काहीतरी आहे की काय हो असं वाटायचं, कारण मुलगी 12वीला आणि मग नाटकात कशी कामं करते वगैरे वगैरे. तिचं म्हणणं असायचं की मला कला शाखेलाच जायचंय, त्यासाठी जेवढे आवश्यक मार्क लागतात तेवढेच मी मिळवीन, आधी काही मिळवणार नाही. हरकत नाही, म्हटलं तुझ्या पद्धतीने जे काही करायचं ते चालू दे. हा जो सगळा असा, म्हणजे माझ्या बरोबरचे काही मित्र, त्यांची मुलं 10वीला वगैरे होती, त्यांच्या घरातही साधारण असंच वातावरण होतं. फक्त त्याचं उलटा हाल दिसायचा, अत्यंत ताणतणाव आणि वातावरण असं गंभीर भागलेलं आणि काय होणार वगैरे वगैरे ही चिंता. मला असं वाटतं की हा जो दुसरा घटक आहे हा शिक्षणाला मोठ्या प्रमाणावरती मारक आहे. हल्ली आई वडीलच ठरवतात मुलांनी काय असायला हवं किंवा काय करायला हवं. पु ल देशपांड्यांचा एक खूप गाजलेला त्यावेळेची एक प्रतिक्रिया होती, खूप विनोद असा गमतीशीर होता की एक मुलगा BA शेवटच्या वर्षाला काय घेऊ असा उत्साहाने विचार करत प्राध्यापकांची चर्चा करून घरी येतो आणि तो वडिलांना उत्साहाने सांगायला जातो की BAच्या शेवटच्या वर्षाला अर्धमागधी घेईन असं म्हणतो. तर वडील म्हणतात अर्धमागधी कशाला घ्यायचं तर पूर्ण मागधी घे. त्या वाडवडिलांचे वंशज आता इतके मोठ्या प्रमाणावरती पसरलेले आहेत की त्या वंशजांच्या तोंडातनं सहज वाक्य निघतं आणि मला ते वाक्य ऐकून पोटात गोळा येतो. म्हणजे वाक्य असं असतं की त्याला 98% गुण मिळाले तर तो वैद्यकीयला जाईल आणि 97 मिळाले तर अभियांत्रिकीला जाईल. हा काय प्रकार आहे? यामध्ये दोन्ही हे पूर्णपणे घटक वेगळे, त्या घटकांची म्हणून एक वेगळी मानसिकता असायला हवी, ती असणं अपेक्षित आहे. पण त्या मानसिकतेचा आणि गुणांचा संबंध जोडणं आणि त्याच्या अनुषंगानं त्यांना पुढे ते खेचत न्यायला लावणं, हे मला असं वाटतं एक मोठं पाप आई वडील मोठ्या प्रमाणावरती करत असतात, सार्वत्रिकरित्या करत असतात. मला असं वाटतं की शिक्षणाच्या ऱ्हासामध्ये हा एक मोठा घटक अतिशय महत्वाचा आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला एक गंमत सांगतो. पुण्याला एकदा नारळीकरांची मुलाखत घ्यायची होती, छोटासा कार्यक्रम होता, मंगलताई आणि जयंता दोघेही होते. आणि बोलता बोलता असा विषय निघाला की म्हटलं तुम्ही गणिती, तुमचे मामा तेही गणिती, वडील तेही शास्त्रज्ञ, त्यांना तेव्हा त्या काळात टाटांची शिष्यवृत्ती मिळालेली होती. सौ नारळीकर त्याही मोठं नाव कमावलेल्या आणि त्यांचंही विज्ञान क्षेत्रामध्ये मोठं एकंदर दबदबा त्यांचा. तर प्रश्न असा होता की या सगळ्या वातावरणाचा, म्हणजे खानदानची इज्जत वगैरे असं काही असतं की नाही घरामध्ये, याचा सगळ्या तुमच्या मुलांवरती दबाव येत नाही का? जर छान, आणि नारळीकर खूप मिस्किट बोलतात,
तर ते म्हणाले की नाही, हा प्रश्न अतिशय मला महत्वाचा वाटतो, पण म्हणाले मी उत्तर जरा वेगळ्या पद्धतीने देतो. म्हटलं त्या. तर ते म्हणाले की घोड्याच्या शर्यतीला कधी गेलात का? म्हटलं बघितलेलं आहे, गेलो नाही, कारण ती पैसे लावण्याची परिस्थिती कधी आली नाही त्याची. तर ते म्हणाले की त्या तुम्ही कधी गेला तर जरूर बघा. आणि त्यांचं पुढचं वाक्य असं होतं, घोड्यांच्या शर्यतीमध्ये धावणाऱ्या घोड्याला कधी पहिलं यावं असं वाटत नसतं. त्याने पहिलं यावं अशी इच्छा असते की त्यावर तो बसलेला असतो, तो शेपट्या पिरगाळत पळ 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 करत असतो, त्याला वाटत असतं पहिलं यावं. तसं म्हणाले मुलांचं असतं. आणि म्हणाले मला हे मत पूर्णपणे मान्य आहे. आमच्या घरी असं वातावरण अजिबातच नाही, कुणाला जे काय वाटतं ते त्यांनी करावं अशा स्वरूपातच शैक्षणिक दबदबा वगैरे घरामध्ये काही नाही, पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. त्या मुली त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काय काय कारकीर्द गाजवत आहेत. मुद्दा पुन्हा हा, हे जे शिक्षणाचं एका विचित्र पद्धतीनं आपण बाजारपेठेशी निगडीत त्याला ठेवलेलं आहे ना, हे मला असं वाटतं या सगळ्याच्या मुळाशी आजचा जो काही प्रश्न आहे त्या सगळ्याच्या मुळाशी हे कारण आहे. आणि कुणालाही शिक्षक म्हणून मध्यंतरी जेव्हा अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते अनिल काकोडकर, ठाण्याला राहतात, घराजवळच माझ्या जवळच राहतो आम्ही, चांगले मित्र आहेत. त्या काळातही ते मित्र होते, अजून तर मित्र म्हणणं बरोबर नाही, लहानपणी मोठा का, पण ठीक आहे, हरकत नाही म्हणायला, इथे नाही येत. तर त्याला ते सांगत होते की अरे प्रॉब्लेम असा आहे सध्याच्या काळामध्ये, सगळ्यात मोठी अडचण असे की शुद्ध गणित घेऊन शिकवून विद्यार्थी येणारे आम्हाला मिळतच नाही. सगळे येतात ते गणिताचा वापर फक्त अभियांत्रिकीकडे जाण्यासाठी करायचा, मग त्याच्यातनं संगणक क्षेत्र वगैरे जे काही असेल ते निवडायचं आणि एकंदर उत्तम पद्धतीनं जगता यावं या पद्धतीनेच सगळा तो विचार होतो. चांगले गणित शिकवून प्रेमाने शिकवणारे आणि शिकणारे हे मिळतच नाही. मला असं वाटतं की ही जर अशी अवस्था असेल ना, त्या सगळ्या अवस्थेच्या मुळाशी आपण आहोत हे आपण कुठेतरी मान्य करायला हवं. कुठल्याही राजकीय व्यवस्थेने असं सांगितलेलं नाही की अभियांत्रिकीच तयार व्हायला हवे किंवा तुम्हाला तुमची मुलं डॉक्टरच असायला हवी. हा सगळा एक घातक खेळ मला असं वाटतं पालक या नावाच्या व्यवस्थेने सुरू केलेला आहे. आणि त्यातली गंमत अशी की हल्ली 1 किंवा 2च असतात घरामध्ये, आणि एकच असेल तर त्यांनी स्कॉलरशिपलाही बसायचं असतं, तबला क्लासलाही जायचं असतं, मुलगी असेल तर तिला भरतनाट्यम किंवा कथ्थकही यायला हवं, तर तिने आपल्यासारखी चांगले मार्क मिळवायला हवेत. आणि मग नंतर पुढे काय असे काहीतरी घरगुती प्रश्न असल्यामुळे चहा वगैरे कर, मग स्वयंपाक कर वगैरे असलेही कामं करायला लावायची. हा जो एक विचित्र धेडगुजरी मानसिक अवस्था असलेला मध्यम वर्ग तयार झालेला आहे, हा मध्यम वर्ग शैक्षणिक दुरावस्थेचं कारण आहे असं माझं ठाम मत आहे. अभियांत्रिकीवरती जेव्हा मी मालिका चालवत होतो, अभियांत्रिकी क्षेत्रातले गैरव्यवहार हा त्यातला विषय होता. तुम्हाला खोटं वाटेल, वसईला मी काही पालकांचा मेळावा होता म्हणून मुद्दाहून गेलो होतो. त्या एक विशिष्ट कॉलेज होतं, त्याचं काय महाविद्यालय, त्याचं पुढे ते आता बंद झालं. ते एका मोठ्या राजकारण्याचं महाविद्यालय होतं. तुम्हाला खोटं वाटेल, गोठा होता, गोठा. पाठीला पाठ लावून मुलं बसायची, एका बाजूला पहिल्या वर्गाचे बसायचे, दुसऱ्या बाजूला दुसऱ्या वर्गाचे अभियांत्रिकीचे विद्यार्थी, आणि असं महाविद्यालय सुरू होतं. त्या बाई मला आठवतात, त्यांचा चेहरा सुद्धा आठवतो. त्या बाई, त्यांचा नवरा गेलेला होता, त्या बाईंनी त्यांचं जे काही भविष्य निर्वाह निधीतली जी काही रक्कम असेल त्यातनं कर्जाऊ रक्कम घेऊन मुलाला त्या महाविद्यालयामध्ये घातलेलं होतं. आता हा दोष हा राजकीय व्यवस्थेचा आहे का? मी त्याला म्हणलं कशाला जायचं, तुम्हाला त्या मुलाला आवडतं की नाही हा भाग, तर त्या महाविद्यालयातनं बाहेर पडल्यानंतर त्याच्या हातात तबी नावाची जी काही सुनबाई मिळणार त्याला किती किंमत आहे, त्याचा सगळ्याचा भाग. मुळात या सगळ्याची बाजारात गरज आहे का, याचा तुम्ही कुठलाही विचार केला नाही. म्हणाले हल्ली सगळ्यांनी इंजिनियर व्हायचं असतं, ते सगळेजण म्हणत असतात. माझ्याही मुलाला मला अभियंता बनवायचं होतं म्हणून मी त्याला तिथे प्रवेश घेतला. अशी जर अवस्था आपली असेल तर मला असं वाटतं खूप धोक्याच्या वळणावरती आपण आहोत. फक्त त्यातला गंभीर बाब त्यातली ही आहे की ही धोक्याची अवस्था ही पालकांनाच मान्य नाहीये. त्यांच्या दृष्टीने सगळंच योग्य चाललेलं आहे. मी ज्या शाळेमध्ये शिकायचो, डोंबिवलीला शिकायचो, म्हणजे होतो आपला आता शिकायचो म्हणायचं या अर्थाने, बराच वेळ वर्गाबाहेरचं निसर्ग सौंदर्य पाण्यातच गेला होता. त्या शाळेमध्ये आणि तशीच पद्धत मला माझी खात्री आहे की अशाच पद्धतीने हल्ली अजूनही तशाच पद्धतीने शाळा चालवल्या जातात. कारण माझ्या मुलांची खूप मोठ्या प्रमाणावरती संवाद असतो, त्यांच्याशी बोलायला आवडतं, ते वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या प्रतिक्रिया मांडत असतात. आमच्या शाळेमध्ये एक पद्धत होती की गणितात जो पहिला येईल ना तोच नाटकातला नायक होणार, तोच कबड्डीचाही संघनायक. तो शाळेला छान मैदान होतं, खूप सुंदर मैदान. हल्ली शाळेला मैदानच नसतात, पण आमच्या शाळेला मैदान होतं. खेळाची साधनं होती, ती अशी
टीटी नावाचा जो एक तास असेल जे 35 मिनिटं वापरायला मिळायची. बॅट बॉल वगैरे होतं पण ते कधीच वर्षातनं फक्त एकदा बाहेर येतो. फुटबॉल होता तर पोरं त्याला लाथा मारतील म्हणून कधीच आम्हाला दिलाच नाही त्यांनी शिक्षक. हे खरं आहे, मी विनोद नाही करत आहे, म्हणजे माझ्या मुख्याध्यापकांचं नावही सांगू शकतो मी. अशी ही एकंदर ती व्यवस्था होती आणि त्या व्यवस्थेमध्ये आता मोठ्या शाळांमध्ये काही ना काही निमित्तानं जातो तेव्हा जाणवतं की फार बदल झालेलाच नाही आणि लोकांना सुद्धा तो झाला नाही याची खंत वाटत नाही. हे असंच असतं असं त्यांनी मान्य केलेलं आहे. मग मला असं वाटतं की आपण त्याच्या पुढे कुठे जाणार आहोत. हा जो एक शैक्षणिक साचलेपणाचा जो टप्पा आलेला आहे त्या टप्प्याला त्या साचलेपणाला जर बाहेर काढायचं असेल तर मुळात पालकांचं शिक्षण होणं ही मला असं वाटतं की काळाची गरज आहे. फक्त प्रश्न कुठे येतो की आपण आजारी आहोत असं मान्य एकदा झालं तर आपण उपचार घेतो. पालक वर्ग कधी मान्यच करत नाही आमचं काही चुकलेलं नाही, सगळं चुकलेलं असतं ते मुलाचंच किंवा मुलीच चुकलेलं असतं. या वातावरणामध्ये मला असं वाटतं की ठिकठिकाणच्या शाळांचे मध्यंतरी फिनलंडला मी गेलो होतो आणि तिथल्या पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी एक छोटस संवाद असतात त्यांचे पत्रकारितेचे विद्यार्थी आणि मी असा एक गप्पा मारण्याचा कार्यक्रम ठेवला होता. किती पत्रकारिता काय तुमची, कारण फिनलंडचा जीव खूपच लहान आहे, मुंबई सुद्धा खूप आकाराने मोठी असेल. तर बोलता बोलता एका मुलाने मला प्रश्न विचारला, अजून सुद्धा तो माझ्या प्रश्न लक्षात आहे. तो असं म्हणाला होता की तुमच्या देशाचा ब्रँड कोणता. तर ब्रँड वगैरे संकल्पना आधुनिक जगात आपल्याला मुळात आहेत हे मान्यच नसतं. प्रश्नाचा संदर्भ असा होता की ते सगळे छोटे छोटे देश आहेत. बाजूला नॉर्वे आहे, थोडंसं वरती नॉर्वे आहे, इकडे स्वीडन आहे, स्कॅन्डिनेव्हियन हा सगळा जो परिसर आसपास मधला आहे. तर प्रत्येक देश कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी ओळखला जातो. तो संदर्भ होता. स्वीडनला वोल्वो किंवा तत्समय आपल्याला आवडता बोफोर्स सोफा या त्या देशातून आलेल्या आहेत. नॉर्वेची एक त्या बर्फाच्छादित वातावरणाची म्हणून एक वेगळी खासियत आहे. नोकियासाठी फिनलंड ओळखला जातो. तर त्या मुलाचा प्रश्न असा होता की कुठल्या एका कारणासाठी तुमचा देश ओळखला जातो. खरं सांगतो म्हणजे पत्रकारितेत असून सुद्धा त्याला निरुत्तर व्हावं लागतं असे काही क्षण असतात. त्यातला तो क्षण होता, मला सांगता नाही आला. ही बरीच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. टाटा वगैरेंचा उदय आंतरराष्ट्रीय पातळीवरती व्हायचा होता. मग या प्रश्नाचा शोध घेत गेल्यानंतर जाणवलं की काहीच सांगावं आंतरराष्ट्रीय पातळीवरती असं आपल्या देशात घडत नाही. का घडत नाही याचं कारण पुन्हा एकदा एवढा केवळ हा व्याख्यानाचा आजचा दिवस आणि नारायण मूर्ती काल एका संदर्भात असं म्हणाले की गेल्या 60 वर्षामध्ये भारताने जगाला काहीही दिलेलं नाही. हे गंभीर आहे. 125 कोटींचा देश काहीही देऊ शकत नसेल माणसांशिवाय किंवा सेवा क्षेत्रातलेही कामं करणारे मंडळींशिवाय. तर मला असं वाटतं की ज्या वर्गाकडे असा विचार करायची संधी आहे, ज्या वर्गाला असा विचार करायची उसंत आहे, त्या वर्गासाठी हे प्रश्नचिन्ह आहे. त्या प्रश्नचिन्हाची एकंदर त्या प्रश्नचिन्हाला बगरच्या माध्यमातून मूठमाती देण्याचा मार्ग या वर्गाने शोधून काढलेला याची मला कल्पना आहे. घरातले 1-2 भाचा पुतणी किंवा आणखी कोणीतरी 5 पुतण्या वगैरे वगैरे हल्ली अमेरिकेमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये असतात. हा नियमच आहे महाराष्ट्रामध्ये. आहे की नाही, म्हणजे आता पुढं नाशिक, डोंबिवली, ठाणे, पार्ले असे असतील तर ते लागतच नाही, त्याला काही पर्यायच नाही, असावंच लागतं कोणीतरी. जगामध्ये सगळ्यात जास्त माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले अभियंते भारतातून निघतात. जगामध्ये, जर्मनीमध्ये नाही, अमेरिकेमध्ये नाही, इंग्लंडमध्ये नाही, तर तीनही युरोप खंडाचे एकत्र केले तरी सुद्धा भारत जेवढे अभियंते तयार करतो तेवढे अभियंते या इतर देशांमधून तयार होत नाहीत. पण तरी सुद्धा मी पुढचं विधान अतिशय गंभीर्याने करतो. या क्षेत्रात अनेक जण माझेही नातेवाईक आहेत, माझेही मित्रमंडळी, त्यांची बरोबर या सगळ्या व्यवसायामध्ये आहे. तरी सुद्धा हे विधान मला करायलाच हवं, सांगायला हवं, आपल्याला कदाचित ते मान्य होईल. या क्षेत्राला भारतीय अभियंत्यांनी काहीही दिलेलं नाही. एक फक्त गोष्ट दिली, ते म्हणजे संगणकावर काम करणारे कारकून. हे फक्त भारताने दिले. एक ट्विटर आपलं नाहीये, एक गुगल आपलं नाहीये, एक फेसबुक आपलं नाहीये, एक विकिपीडिया आपला नाहीये. कुठलंही उत्पादन ज्याने जगाचा चेहरा बदलला,
ज्याने जगाची एकंदर व्यवस्था बदलली आणि जगाच्या एकमेकांशी संवाद साधण्याच्या असेल, माहितीच्या देवाणघेवाणीच्या असेल, कुठल्याही पद्धतीला ज्याने जगाला एक पूर्णपणे नवीन वळण दिलं, त्यातलं एकही उत्पादन भारतीय नाही. हे कृपा करून आपण लक्षात घ्यायला हवं. हे असं ऐकायला आवडत नाही, कारण एवढा मोठा देश आणि सगळ्यात मोठे माहिती अभियंते वगैरे असतात, त्यात तर हल्ली लोकांना खरंच वाटायला लागलं की आपण महासत्ता वगैरे कसे झालो किंवा होणार आहोत वगैरे वगैरे. त्या पार्श्वभूमीवरती हे विधान टाकणार नाही, पण ते कृपा करून सांगतो हे खरं आहे. तुम्ही हे विधान खोडून काढण्याचा सामुदायिकरित्या जरी प्रयत्न केला तरी मला आवडेल. तसं जर सत्य असेल, एक जरी उदाहरण असेल तुम्ही सांगू शकलात. एकमेव उदाहरण होतं ते हॉटमेल नावाचा ईमेल केंद्र भारतीयाने सुरू केलेलं होतं. सुबीर भाटिया नावाचा जो मुलगा होता, पण तो सुद्धा अमेरिकेत जन्माला आलेला भारतीय होता. त्यामुळे असे कोणीच सापडले नाही की आपण भारतीय 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 असं लगेच त्याचं कौतुक करते. हे तिसऱ्या जगातल्या मानसिकतेचं लक्षण आहे. जरा कोणी काही बरं केलं की तो भारतीय कसा आहे हे सांगण्याची इतकी स्पर्धा लागते. ते होतं याचं कारण आपल्यातला असलेला न्यूनगंड. मध्यंतरी श्रीनिवासन नावाचे भौतिक शास्त्रातले विख्यात सामुदायिकरित्या तिघा चौघांना जे काही नोबेल पारितोषिक मिळालं ते भारतामध्ये आलेले होते. त्यांचे आजोबा चेन्नईचे, वडील चेन्नईचे, यांचा जन्म फक्त तिथला आणि ते नंतर अमेरिकेत शिकायला निघाले. तिथे त्यांनी 2-3 मोठ्या MIT सारख्या विद्यापीठामध्ये मोठं काम केलं. त्यांचं खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांचं आदराने नाव घेतलं जातं. तर ते चेन्नईला एका शाळेमध्ये आलेले होते, त्यांच्या शाळेमध्ये. आणि मग त्या शाळेतल्या शिक्षिका असतील, शिक्षक किंवा ते कोण विद्यार्थी किंवा पालक वगैरे वगैरे, ते आमचा भारतीय विद्यार्थी, आमचा भारतीय विद्यार्थी, खूप असे टाळ वगैरे वाजवले असे की किती भारतीय आपला आहे वगैरे. तरी भाषणाची सुरुवात केली, मी भारतीय नाही, माझा भारताचा फक्त आडनावापुरता संबंध आहे, एवढी भारतीय भारतीय करू नका. हे मला असं वाटतं की इतकं धाडस दाखवणं हे कौतुकास्पद आहे. कारण इथे जर राहिले असते तर हे त्यांनी जे काही केलं ते करू शकले नसते. याचं कारण ही व्यवस्था नाही, याचं कारण ही आपली मानसिकता आहे. या मानसिकतेमध्ये पराजयाला किंमत नाही, हारण्याला किंमत नाही, नापासाला किंमत नाही. माझं प्रामाणिक मत आहे, त्या प्रामाणिक मताशी माझ्या शैक्षणिक वास्तवाचा काही संबंध नाही. ते माझं मत असं आहे की जगाचा इतिहास हा नापासांच्या कर्तृत्वाचा इतिहास आहे. हा इतिहास आहे, तुम्ही काढून बघा. जो अनुत्तीर्ण व्हायला घाबरत नाही तोच काहीतरी बरं करू शकतो. आमच्या वेळेला आमचा वर्ग वगैरे खूपच वाह्यात होता. तर आम्ही म्हणजे ठरवलं की समजा आपल्या वेळी बोर्डात आलं तर आपण नाही का शिक्षकांचा वगैरे काही संबंध नाही, आम्ही अभ्यास केला, आम्ही आलो आणि क्लासला वगैरे. मगाशी मार्गवाईंचा दाखला देताना असंच सांगितलं गेलं की त्या बांद्र्यातल्या गरिबांच्या शाळेमध्ये इथे 30-35% निकाल लागायचा. मी डोंबिवली शिक्षण झालं माझं 10वी पर्यंतच. आमच्या गावामध्ये खूप विख्यात शिकवणी वर्ग होता. त्या बाई माझ्या हातात जाता खूपच विख्यात, म्हणजे पोरग 6वी-7वीला गेलं ना की पालक तिथे रांगा लावायला लागायचे, माझ्या मुलाला घ्या, माझ्या मुलाला घ्या, तिथे यायला हवं. त्यांचं कौतुक काय होतं की त्यांच्याकडे शिकणारा मुलगा हा बोर्डात यायचा. पण त्यातली गंमत अशी होती की मुळात प्रवेशच 85% वरत्यानं द्यायच्या. ह्याच्यात काय फार कौतुक नाही हो. म्हणजे त्याचं दुसरं उदाहरण द्यायचं झालं अशाच पातळीवरचं तर ते गुजरातचं देत आहे. गुजरात हा औद्योगिक दृष्ट्या बऱ्यापैकी प्रगत होताच. म्हणजे चालू चिमण नावाचा जेव्हा मुख्यमंत्री होता गुजरातचा, चिमणभाई पटेल, त्या काळात तर आम्ही चिमण म्हणायचे, मी म्हणत नाही तेव्हा त्या काळात सुद्धा गुजरात इतर राज्यांच्या तुलनेमध्ये आघाडीवरती होता. म्हणजे तो त्या अर्थाने 85% मिळवलेला विद्यार्थी होता, मिळवणारा विद्यार्थी होता. त्या 85% विद्यार्थ्यांना मोदी यांच्या कालखंडामध्ये 90-92% मिळाले. हा जो मानसिकतेतला फरक आहे हा मला असं वाटतं की आपण लक्षात घ्यायला हवा की शिक्षण म्हणजे काय, प्रगती म्हणजे काय, त्याच्यातली गती म्हणजे काय, याचा इतका म्हणजे गोंधळ नागपूरकरांचा शब्द वापरायचा झाला तर झांगडगुत्ता आपल्या डोक्यामध्ये झालेला आहे. आपल्याला कळेनाचं झालेलं आहे की हे नक्की म्हणजे काय. याच्यामध्ये गेल्या वर्षी तर 102% प्रवेश बंद झाले. कसं असू शकतं ना, मी तर निरक्षरातच मोडलो असतो. त्या 102% प्रवेश बंद झाले, तर याच्यापेक्षा पोरांनी किती करायचं आणि यांचं पुढे काय होतं हे खरंच कोणीतरी कधी ते शोधून काढायला हवं. म्हणजे यांचं काय होतं, यांच्या पालकांचं काय होतं वगैरे वगैरे. हे
अत्यंत विकृत पातळीवरती शिक्षणाचं सादरीकरण आणि त्याचं उदात्तीकरण आपल्याकडे झालेलं आहे. हे मला असं वाटतं की बदलायची ताकद हा जो इथे बसलेला वर्ग आहे ना त्या वर्गामध्येच आहे. तर एक वर्ग मोठा पहिल्यांदा साक्षर होणारा वर्ग आहे, त्याला त्याच्या जगण्याचे संघर्ष आहेत, त्याला त्याचे पाय स्थिरावण्याचे संघर्ष आहेत. त्या संघर्षामध्ये त्याच्याकडनं अधिक चांगल्या विचाराची अपेक्षा नाही, कारण संघर्ष हा अस्तित्वाचा आहे. आपला संघर्ष हा तसा नाहीये. आपला संघर्ष हा जेवणाची तुलना करायची तरी तर जेवण झाल्यानंतर डेझर्टला काय असायला हवं त्याचा संघर्ष आहे. आणि हाच वर्ग जेवणातल्या बदलाची चर्चा करू शकतो. मी तुम्हाला एक वेगळा दाखला देतो आणि त्याची सुरुवात ही माध्यमांपासून होते. म्हणजे माध्यमांपासून प्रसार माध्यम हा भाग आहेच, पण माध्यम शिक्षणाच्या माध्यमापासून होते. माझ्या एका तेलियाने जेव्हा लिहिलं त्या निमित्तानं सौदी अरेबियामध्ये होतो आणि त्या सगळ्या राजकारणातल्या तिथे सगळेच राजकारणावाले राजकारणाच्या लोकांची संख्या 20,000 आहे तिथे सौदी अरेबियामध्ये. त्या प्रत्येकाला 88 मुलं, कोणाला 110 मुलं वगैरे असं सगळं असल्यामुळे एकंदर राजघराणा सौदीचं 20,000 जण तिथे सदस्य आहेत. आणि या सगळ्या 20,000 जणांचा खर्च सरकार करत असतो. 20,000 जणांपासून कुणीही परदेशात गेला तर त्याचं तिकीट द्यावं लागत नाही, कारण देशच खासगी मालकीचा आहे. असो, तर या सगळ्या वातावरणात त्या देशातल्या घटना कशा घडल्या, तेल सापडल्यानंतर काय झालं, हा खूप रोचक इतिहास आहे सगळा. तर त्याची माहिती घेत होतो आणि त्यावेळेला एक अतिशय सुंदर दाखला मिळाला. त्या दाखला मिळाला ज्याचा विषय मिळाला त्या व्यक्तीचं नाव मोहम्मद बिन इब्न सौद. हा काय कबीर रांगडा म्हणता येईल, कुठलेही नागरिक संस्कार न झालेला असा एक होऊन गेला की ज्याच्या नावाने सौदी अरेबिया बसलाय. आपल्याला पाटीलवाडी, देशमुखवाडी वगैरे असे नावाने बसलेल्या वाड्या माहिती असतात, पण देशच्या देश एखाद्या व्यक्तीच्या नावाने झालाय असं जगाच्या इतिहासातलं एकमेव उदाहरण आहे. तर मोहम्मद बिन इब्न सौद हा टोळी प्रमुख होता. टोळीवाले सगळे, नंतर टोळीवाल्यांना राज्यप्रमुख वगैरे दर्जा मिळाला सगळा. तर जेव्हा तेल सापडलं तेव्हा अमाप पैसा आला त्या देशामध्ये आणि तेलाचं नियंत्रण करणारे अमेरिकी आणि ब्रिटिश कंपन्याच होत्या. तर त्यावेळेला जेव्हा देशाचा जन्मच मुळात 1930-32 त्या कालखंडातला आणि या तेलावरती पुढे औद्योगिक जगाची सगळी प्रगती झाली. आणि मग औद्योगिक जगाची प्रगती झाल्यानंतर औद्योगिक जगाचे ज्या प्रतिनिधी होते त्यांना म्हटलं सौदी अरेबियासाठी सुद्धा काहीतरी करायला हवं. म्हणून ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जातीनं मोहम्मद बिन इब्न सौद नावाच्या व्यक्तीला भेटायला गेले. 1943-1944 या कालखंडातली ही घटना आहे. आणि त्याला म्हणाले ते की त्याला त्या मोहम्मद बिन इब्न सौदला 200 मुलं होती. त्यांनी 58 लग्न झालेली होती. तर हा रोचक तपशील म्हणजे केवळ जरा वातावरणातला सैल व्हावा या उद्देशाने दिलेला आहे. आणि हा सत्य आहे. मी दंत कसा केलेला नाही त्याच्याविषयी मी कशाला केलं दंत कसा. तर त्याला असं म्हणाले 200 म्हणतो मी तेव्हा पुढचं वाक्य मगाशी सांगायचं राहिलं त्याचं की 200 मुलगे होते, कारण मुली मोदाची पद्धत नव्हती. त्यामुळे हा अधिक तपशील मनोरंजन आहे. तर अमेरिकेचा अध्यक्ष, तुम्ही कल्पना करा, अमेरिकेचा अध्यक्ष कुठल्याही नागर संस्कृतीचा भाग नसलेल्या रांगडा, त्याला काही पैसा म्हणजे काय माहिती नाही, त्याला सरकारी पैसा म्हणजे फक्त सोन्याची नाणी, तो सोन्याची नाणी असे खोल्यात बंद करून पोतीच्या पोती ठेवायचा ही त्याची संकल्पना. अशा व्यक्तीला अमेरिकेचा अध्यक्ष काय म्हणाला, अमेरिकेचा अध्यक्ष असं त्याला म्हणाला की तुझ्या देशात तांब निघत नाही, तुझ्या देशात बॉक्साईट नाही, त्यामुळे अल्युमिनियम नाही, तुझ्या देशात पोलाद नाही, तुझ्या देशामध्ये तेल सोडलं तर काहीही निघत नाही. हो माहिती आहे, वाळवंटच आहे सगळं, काहीच नाही, की निर्बंध नावाला सुद्धा काही नाही, झाडझुडपं सुद्धा उगवत नाही. तर अमेरिकेच्या अध्यक्षांनी त्याला पुढे असं सांगितलं की तेव्हा मला असं वाटतं तुझ्या देशातल्या किंवा तुझ्या मुलांना आम्ही शिकायला अमेरिकेत घेऊन जातो, कारण इथे तुझ्याकडे शिक्षण व्यवस्थाच नाहीये. कल्पना करा, अमेरिकेचा अध्यक्ष अशी एकंदर ज्या पद्धतीनं बिनवणी वगैरे करतायत, अमेरिकेचा अध्यक्ष करतोय. आपल्यापैकी इथे बसलेल्या कोणालाही अमेरिकेतल्या कुठल्याही शहरातल्या नगरसेवकाने जरी ऑफर दिली ना अशी, तर आपण आहे तीच काय होणार यांची सुद्धा आपण तिकडे शिक्षणाची व्यवस्था केली तर बरं असं म्हणू, कारण हे इतकं हल्ली हे सगळं वेळ तयार झालेलं आहे. तर हा म्हणाला नाही, पाठवणार नाही ऐकायची अमेरिकन अध्यक्षाला सवय नव्हती. साहजिकच आहे, म्हणजे मोठी महासत्ता जगातली त्यावेळेला ती उभी होती, इंग्लंडचा ऱ्हास होत होता.
तेव्हा का तर या अडाणी, गावंढळ, रांगड्या, अशिक्षित व्यक्तीने दिलेलं उत्तर मला असं वाटतं इथे बसलेल्या प्रत्येकाने लक्षात ठेवावं. तो असं म्हणाला की नाही, मी तुझ्या देशामध्ये माझ्या मुलांना शिकायला पाठवणार नाही. का नाही पाठवणार? तर अल्लाने सांगून ठेवलेलं आहे, शिक्षण हे आईच्या भूमीत आणि आईच्या भाषेत असायला हवं. हे आपल्याला कळत नाही, हे लक्षातच येत नाही. आणि मला असं वाटतं की आपण जी काही शैक्षणिक पापं करतोय त्याची सुरुवात तिथपासून होते. हे आपण मान्य करणार नाही, कारण बाजारपेठेची गरज, मग इंग्रजी यायला हवं. भाषाशास्त्रज्ञ माझे तज्ञ माझे काही चांगले मित्र आहेत, त्यातल्या दोघा तिघांनी असं लिहून सुद्धा ठेवलंय आणि ते सांगितलं सुद्धा आहे की एखादी भाषा शिकायला 7 दिवसाच्या पलीकडे, तोंड ओळख होण्यासाठी 7 दिवसाच्या पलीकडे जास्त वेळ लागत नाही. त्यातल्या एकाने एक प्रयोग सांगितला, तो असा, तुम्हाला की काश्मीर पासून आपण चालायला सुरुवात करायची, चालायला, आणि लक्ष ठेवायचं कन्याकुमारी. तुम्हाला की तुम्ही काश्मीर पासून जर चालायला सुरुवात केली, कन्याकुमारी पर्यंत चालत जायचं ठरवलं तुम्ही, तर चालायला जो काही वेळ लागेल तुम्हाला, त्या कालखंडात तुम्हाला असं लक्षात येईल की कुठल्याही भाषेमध्ये आपण संवाद साधू शकतो. आणि हा अनेक भाषाविषयक अभ्यासकांना, मानसोपचार तज्ञांना हा मुद्दा मान्य आहे की अशा पद्धतीने जर तुम्ही जगत गेला तर भाषा हा काही फार मोठा अडचणीचा विषय असू शकत नाही. मग हा वर्ग जो आपला तयार झालेला आहे, ज्याचं वर्णन आपण मध्यम वर्ग असं करतो, हा वर्ग का चुकतो? या वर्गाला हे महत्व, याचं महत्व का वाटत नाही? त्याचं कारण मला असं वाटतं की मध्यम वर्गाला चेहराच नाहीये. मी अर्थशास्त्र हा आवडीचा माझा विषय आहे आणि सुदैवाने तो म्हणजे मध्यंतरी जेव्हियर्सला मी इकॉनॉमिक्स आणि या सगळ्या पोरांपुढे व्याख्यानाला गेलो होतो. त्यामध्ये जागतिक अर्थशास्त्र, तेलाचं अर्थशास्त्र, त्याचे आपल्यावरती होणारे परिणाम वगैरे असे हा विषय होता. नंतर प्रश्नोत्तरांचा भाग होता. तर त्यातले विद्यार्थी हे शुद्ध इकॉनॉमिक्स घेऊन पुढे आलेले वगैरे होते. म्हणजे मला खूप मनापासून आदर वाटतो, चांगलं वाटतं, कौतुक वाटतं, आपण असं काहीतरी करायला हवं होतं असं वाटतं. त्या अर्थाने मी त्यांच्याशी खूप कौतुकाने बोलत होतो. तर त्यातल्या एकाने विचारलं, आम्ही इकॉनॉमिक्स हे सगळं शिकलो, पण आम्हाला हे काही कळलंच नाही, हे कुठे आम्हाला सगळ्याची ओळख झाली नाही. तुम्ही सांगता ते सोपं का असतं, किंवा तसं आम्हाला का सांगितलं जात नाही, किंवा तुम्ही कुठे हे सगळं शिकला? तर मी त्यांना म्हणालो, मी इकॉनॉमिक्स प्रेमाने सांगू शकतो, त्याच्याकडे मी तो शिकलो नाही. कुठल्याही प्राध्यापकाने किंवा कुठल्याही शिक्षकाने त्याची वाट लावेल अशी व्यवस्था सुदैवाने माझ्या मनात केली नाही. तर हा जो भाषाविषयीचा जो गंध आहे, त्याचं अर्थशास्त्रीय दृष्ट्या मला असं वाटतं थोडंसं विश्लेषण करायला हवं. 60च्या दशकामध्ये भीमा कुलकर्णी नावाचे अर्थतज्ञ, अर्थाभ्यासक, अर्थलेखक होऊन गेले. अर्थशास्त्रीय दृष्ट्या त्यांचं म्हणणं आहे, ते खरंही आहे, मध्यमवर्ग ही संकल्पनाच नाही त्यांचं म्हणणं. गरीब तरी असतात किंवा श्रीमंत तरी असतात, मग मध्यमवर्ग काय? त्यांनी खूप छान सोपी सरळ साधी आपल्याला न आवडेल अशी व्याख्या केली. ते असं म्हणाले की जो गरिबांना लाथाडतो, ज्याला श्रीमंत लाथाडतात, तो मध्यमवर्ग. हे जर तत्व मान्य केलं तर शिक्षणामधले आपले जे काही गोंधळ आहेत त्याचं एक कारण आपल्याला इथे सापडू शकेल. आणि हे किती दिवस आपण गोंधळून पडणार हा मला असा पडलेला प्रश्न आहे. आणि ही पोरांची सुदैवाने चांगली संवादाची संधी जिथे मिळत असेल तिथे जाणवते. अपयशाला घाबरून हे सगळं आपण मुलांना किती दिवस लादणार? त्यांच्यावरती आपल्याला जे काही शिकायला हवं ते त्यांनी शिकावं. तर त्या बाबतीत आपण प्रामाणिक नसतो. प्रामाणिक असतो तर काय झालं असतं, किंवा प्रामाणिक कोण असतं त्याचं तुम्हाला उदाहरण देतो, जिवंत उदाहरण. शक्ती सिन्हा नावाचा IAS अधिकारी होता, आपल्याला काही जणांना तो ऐकून माहिती असेल. अटल बिहारी वाजपेयी यांच्या कालखंडामध्ये तो मुख्य सचिव होता, दाढीवाला घोडा. अटल बिहारी वाजपेयींच्या मागे कायम तो असायचा, अनेकांनी त्याची छायाचित्र बघितलेले असते. तो गोव्याला मुख्य सचिव म्हणून होता तेव्हा त्याची माझी चांगली मैत्री, अजूनही आम्ही संपर्कामध्ये आहोत. त्याची बायको आयकर खात्याची तिथली प्रमुख होती आणि हा मुख्य सचिव होता. तर तो म्हणाला की आमच्याकडे असं काही नसतं, बालमानसशास्त्र, मुलांना काय आवडतं त्याचे, तो बिहारचा, मुलांना काय आवडतं, बालकांचे आवडीनिवडीचे विचार करायला असे काही संकल्पना नसतात. म्हणजे काय,
तो जे म्हणाला त्याचं मराठीकरण असं होतं की तो म्हणाला माझ्या बापाने आम्ही तिघे भाऊ आम्ही जन्मला ठरवून टाकलं होतं एकाने IAS व्हायचं एकाने IPS व्हायचं आणि एकाने IFS व्हायचं मधला आपला विचारच नाही ते झाले म्हणून आम्ही तिघेही या व्यवस्थेमध्ये आहोत इतकी निष्ठा सुद्धा आपली नसते आता असायला हवी का नको पण ठीक आहे वाईटातलं वाईट उदाहरण घेतलं तरी असं तरी असायला हवं मग तरी तबला आला नाही तरी त्याला चालेल असं आपल्याला वाटतं का तसं चालत नाही त्याला तरी मुलगी असेल तर तरी भरतनाट्यम तिला नाही कळलं किंवा काहीच कळलं नाही तिला चहा वगैरे तिला बनवता आला नाही तर तितकं प्रामाणिकपणाने आपण शिक्षणाचं यंत्र राबवतो का तेही राबवत नाही आपली अप्रामाणिकपणाची ही जी वृत्ती आहे ती मला असं वाटतं कुठल्या तरी टप्प्यावरती या वर्गाने आता सोडून द्यायला हवी आणि ती मुळात ती आहे हे मान्य करायला हवं कारण आजची पिढी ही एका बाजूला मूर्ख बेजबाबदार आणि पूर्णपणे कुठल्याही जबाबदारीचं भान नसलेली राजकीय व्यवस्था आणि एका बाजूला या सगळ्याचं अतिभान असलेली पालक व्यवस्था याच्यामध्ये सापडलेली आहे हा आपली इयत्ता कुठली हा जर प्रश्न पडत असेल ना तर ह्या वर्गाला पडायला हवा या वर्गाच्या अनुषंगाने जो मुलांना पडलेला आहे मुलांच्या प्रश्नाची दखल आपण घेत नाही हे मुलांना जाणवतंय हल्ली जे काही नवीन प्रयोग आपल्याकडे होत आहेत किंवा जी काही बंडखोरी होतीये त्या बंडखोरीचा आधार हा आहे मला असं वाटतं की जास्तीत जास्त बंडखोरी व्हायला हवी त्या बंडखोरीला पर्याय नाही कारण पालकांकडनं काहीच स्वातंत्र्य दिलं जात नाही तर माझं उदाहरण देतो मी इलेक्ट्रॉनिक्स मधला पदवीधर आहे आता इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मी काय करतो करत मला माहिती नाही म्हणजे त्यावेळेला करायचो मी चष्म्याचा वायपर बनवला होता कॉलेजच्या कालखंडामध्ये पण मला एक चांगले शिक्षक भेटले त्यावेळेला मी 84-85 पदवीधर झालो त्यावेळेला लिहायचो वगैरे असं छोटं आणि आता सांगायला हरकत नाही आपण प्रत्येकाने काहीतरी बावळटपणे तरुणपणे केलेले असतातच मी कथा वगैरे असं लिहायचं सगळं आता हास्यास्पदच आहे सगळं ते असं काही ओढं वगैरे काही जण कविता करतात मी कथा लिहायचो तर माझे प्राध्यापक होते ते असं म्हणाले की अरे तू हे कशाला इलेक्ट्रॉनिक्स वगैरे शिकतोयस तू जरा तुला आवडेल असं शिक म्हटलं म्हणजे काय तर तू असंच काहीतरी शिकायला जा वगैरे वगैरे त्यांनी चौकशी केली श्यामकांत अत्रे नाव त्यांचं त्यांनी चौकशी वगैरे केली आणि ते थेट वडिलांनाच भेटायला आले आणि वडिलांना असं म्हणाले की अहो ते काय खरं नाही इलेक्ट्रॉनिक्स वगैरे आणि करेल तो रेट्यामुळे तुमच्या किंवा आणखी कशामुळे पण त्याला तिथे पाठवा तिथे कुठे पाठवा पत्रकारितेचा अभ्यासक्रम आहे पुण्याला तिथे पाठवा ते असं काही असतंय माहितच नव्हतं असा अभ्यासक्रम असतो किंवा काय आणि त्यांनी खूप छान शब्द त्यांनी बाकीचे काय वडिलांचे बोलले ते असं काही माझ्या लक्षात नाही एक शब्द खूप छान त्यांनी वापरला तर खूप रोमॅन्टिक कोर्स आहे हा वयामुळे असेल पण तो रोमॅन्टिक हा भाग लक्षात राहील तर त्यामुळे हा जो एक व्यवसाय निश्चित असेल किंवा आवडीनिवडीशी संबंधित असेल असा एक मार्ग सापडला ते ग्रीन यांचं उदाहरण देत होतो प्रत्येकाच्या बाबतीत घडत असतं तसं घडतं आणि ते फक्त घडलेलं कळत नाही आणि कळणारे न कळणारे हे दोनच वर्ग असतात त्यामुळे मला असं प्रामाणिकपणे वाटतं हे जे काही आपण शिक्षण नावाचं भलं मोठं यंत्र चालवतोय त्या यंत्रामधला जो कच्चा माल किंवा सगळ्यात मोठा घटक आहे विद्यार्थी नावाचा आपल्या घरातलाच असतो तो म्हणून आपण सगळ्याचा विचार करतो आणि त्याच्यामुळे होतं काय की त्याला फक्त मग नंतर त्या भट्टीमध्ये पडल्यानंतर पुढे पुढे जात राहावं लागतं आणि जे काही हाताशी येईल ते धरून आयुष्यभर लोंबकारावं लागतं आनंद नाडकर्णी चांगले मित्र आहे ते त्यावेळेला एक पिढीच होऊन गेली आता वैद्यकीय डॉक्टर नाटकात कामं करतात कोणी गातात ते संगीत बिंगीत देतात हा जब्बार पटेल तसे अनेक उदाहरणं सांगता येतील हे सगळे खासगीमध्ये मान्य करतात की नाही आम्हाला खरं वेगळंच व्हायला आवडलं असतं आयुष्यामध्ये मला असं वाटतं असं शब्द वापरणं एवढं वय झालेलं नाहीये पण वापरायला काय हरकत आहे की मला अमुक करायचं होतं असं वाटण्यात इतकं खंत दुसरी कुठली नसू शकत नाही शेवटी आणि ती खंत आपण इतकी सातत्यानं मुलांमध्ये बिंबवतोय मला असं वाटतं की हे बंद व्हायला हवं कुठेतरी बंद व्हायला हवं याचं कारण तुम्हाला सांगतो आता ही जी सगळी मांडणी करत होतो मी ती विद्यार्थ्यांच्या नजरेतनं करतोय पण पालक हा तुला एक मुलीचा बाप या अर्थाने डोक्यामध्ये जागा असल्यामुळे मला पालक या नजरेने सुद्धा ती करावीशी वाटते याचं कारण असं की एकदा मुलाला तुला हवं ते कर असं सांगायची जेव्हा वेळ येते किंवा सांगितलं जातं तेव्हा आपल्याला जे काही आवडतं जे काही आपल्याला करायचं आहे त्यामध्ये यशस्वी होणं ही त्याची जबाबदारी ठरते आई वडिलांच्याकडनं सांगितलेलं जाणं आणि त्याच्यामध्ये कसं कसं पुढे पुढे होत जाणं किंवा जे काही हाताला मिळतं लोक करत राहणं आणि मला जे काही करायला मिळतंय
ते करायची संधी दिली, त्यामुळे येणारा जो एक नैतिक दबाव असतो, त्यामुळे येणारा जो एक प्रेमाचा धाक असतो, तो लक्षात घेतला तर तुम्हाला माझं म्हणणं पडेल. आणि हे जेव्हा घडतं ना, हे खूप सुंदर असतं असं घडणं. आणि त्याचा जो आनंद त्या मुलाला आयुष्यभर मिळतो, म्हणजे तो इतका महत्वाचा असतो की माझ्यासारख्याला वडील आणि आई हे सुदैवाने कळणारे होते की त्याने याला जर वाटतं ते त्याला करू द्यावं, कारण तो त्याचा तो बघेल वगैरे वगैरे असं मानणारे होते. तेच माझ्या मुलीसाठी मी करू शकलो. पण याचा जो आनंद असतो ना, तो खूप छान असतो. त्या आनंदाचा एक महत्वाचा भाग काय असतो की काम आणि आनंद वेगळे राहत नाहीत. बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये काय होतं, इंग्रजीमध्ये अशा अर्थाचं एक वाक्य आहे की 96% लोक नोकरीला जातात आणि 4% लोक आनंद साजरा करतात. हे 4% कोण असतात की ज्यांना आवडतं ते करायला मिळालेलं आहे. मग तुम्हाला कामाचा ताण येत नाही, मग तुम्हाला कधी एकदा याच्यामधनं बाहेर येऊन वेगळं काहीतरी करतो याची गरज वाटत नाही. हल्ली नवीनच एक संकल्पना मांडली होती, वर्क लाईफ बॅलन्स. असं काही नसतं वर्क लाईफ बॅलन्स वगैरे वगैरे, हे सगळे खूप मोठं प्रकारे ते सगळे. म्हणजे मग घरी आल्यानंतर घर आणि मग कामाला गेले की काय, असं काही असू शकत नाही. आता विशिष्ट पदानंतर तुमचं घर आणि काम आणि हे सगळं एकच असतं. पण वर्क लाईफ बॅलन्स वगैरे या सगळ्या संकल्पना आधुनिक शिक्षणाने मांडल्या. याचं एकमेव कारण आहे की याची आनंदाची जागा आणि याची नोकरीची जागा याचा ताळमेळ नाही, हे याचं सत्य आहे. मी या पुस्तकाच्या निमित्तानं थॉमस फ्रीडमन नावाच्या पत्रकाराची मुलाखत घ्यायला होतो न्यूयॉर्कमध्ये. तो बैरूट ते जेरुसलेम हा सगळा त्याचं पुस्तक आहे, बैरूट ते जेरुसलेम नावाचं. मध्य आशिया त्यांनी, पश्चिम आशिया त्यांनी खूप प्रेमाने, पोटातल्या प्रेमाने त्याविषयी लिहिलेलं आहे. त्याच्यावरती त्याची पुस्तकं आहेत, अभ्यासक्रमात तो वेगवेगळ्या ठिकाणी विद्यापीठांमध्ये जातो. हा मुलगा अमेरिकेचा, 7th स्ट्रीटला ऑफिस आहे न्यूयॉर्कला. त्याने वेळ दिलेली होती, गप्पा वगैरे झाल्या. तर हे सगळं कसं कळलं, त्याला कसं करावं असं वाटलं, माझा मूलभूत प्रश्न हा असतो. तुम्ही तेंडुलकर जसं म्हणाले की हे सगळं कुठून येतं, तसं हे त्याला सगळं करावं असं का वाटलं. त्यांनी सांगितलेली कहाणी ना अद्भुत आहे. तर मला तर हेवाच वाटला, अशा व्यवस्थेमध्ये तो जन्माला आला. तो आहे मूळचा अमेरिकेचा, MIT मध्ये काहीतरी तो इकॉनॉमिक्स वगैरे शिकला. तर मला उच्च शिक्षण घ्यायचं होतं. म्हटलं मग अमेरिकेत असल्या उच्च शिक्षणाने काय पुढे पाहतात आहे ना, तुला गरजच काय मिळेल, तिथेच सगळी व्यवस्था आहे. म्हणून आम्ही ऑक्सफर्डला गेलो. मला ऑक्सफर्डला, अमेरिकेतनं उठून ऑक्सफर्डला असा कुठला विषय आहे की जर तुला अमेरिकेत शिक्षण मिळालं नाही, तो शिक्षण घेण्यासाठी तुला ऑक्सफर्डला जावं लागेल. त्यांनी सांगितलं उत्तर इथे घरातल्या कुठल्याही विद्यार्थ्याने कधी जर आई वडिलांना सांगितलं तर पहिला पाठीत धपाटा मिळेल. तो असं म्हणाला की मला भूगोलामध्ये उच्च शिक्षण घ्यायचं होतं. छातीवरती हात ठेवून सांगावं, इथल्या घरात कुणीही जर म्हणाला की मला भूगोलामध्ये MA किंवा काहीतरी व्हायचंय, तर त्याला आपण घरात काय दळबद्री असं म्हणणार नाही का. तुम्हाला मला भूगोलामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी तो अमेरिकेतला ऑक्सफर्डला आला. त्याच्यानंतर हे सगळे जागतिक भान वगैरे सगळे प्रकार त्याच्या सगळ्या नशिबामध्ये त्याला घडले. मुद्दा हा की अशी व्यवस्था आहे, या सगळ्या व्यवस्थेतनच ही सगळी बाळं का जन्माला येतात की मी हॉर्वर्डला अभ्यासाला प्रवेश घेतलेला आहे, पण मला कंटाळा आला, मी सोडतो, मला नाही शिकायचं कारण मला काहीतरी वेगळं करायचंय असं म्हणणारा बिल गेट्स सुद्धा त्या व्यवस्थेतनं जन्माला येतो. आणि 12व्या वर्षी संगणक तयार करून त्याची कंपनी काढायची इच्छा असलेला मायकेल डेल सुद्धा त्याच व्यवस्थेतनं जन्माला येतो. या सगळ्या व्यवस्थेत असं होतं, याचं कारण कुठेतरी त्या व्यवस्थेने शिक्षणाचं महत्व हे जाणलेलं आहे, आपल्यापेक्षा जाणलेलं आहे. आपल्याकडे ते गुरु बिरु हे सगळे खूप मोठ्या आदराने प्रेमाने हे सगळं मानतो आणि ते त्यामुळे आपल्या व्यवस्थेकडे बघतो तेव्हा एक नेहमी जाणवतं की ज्या ज्या वस्तूंना किंवा ज्या ज्या घटकांना आपण अत्यंत महत्व दिलेलं आहे त्याची सगळ्यात जास्त वाट लावलेली. नदी, मग ती नदी, मग काय ते पंचतत्व, मग हवा, पाणी, झाडं, याची वाट इतकी आपल्या ती कोणीच लावलेली नाहीये. मग या व्यवसायाला, शिक्षणाच्या व्यवसायाला हे सगळं असं का होतं? आपल्याकडे अशी काही उदाहरणं नाहीयेत का? आपल्याकडे उदाहरणं आहेत, इतकी बोटाच्या हाताच्या एकाच बोट पुरतील ती मोजायला. त्याची 2-3 तर मला अगदी जवळची माहिती आहे, त्यातल्या 2 तुम्हाला सांगतो. एका पारंपरिक व्यवसाय करणाऱ्याच्या मुलाला असं वाटलं की त्याला
त्याच्या अभ्यासातल्या गुणांमुळे एका मोठ्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. अभियांत्रिकीमध्ये काही मजा नाही. त्याचा मोठा भाऊ चांगला अभियंता म्हणून खासगी कंपनीत नोकरीला लागलेला होता. हा जो पारंपरिक व्यवसाय आहे त्याचे वडील शिंपी होते. आणि तुम्ही कल्पना करा किती उत्तम असू स्थिती असू शकेल. त्या शिंप्याला 3 मुलं, त्यातला जो मधला आहे यांनी इंजिनिअरिंगला अभियांत्रिकीला प्रवेश घेतलेला. तो वडिलांना असं म्हणाला की नाही, मला कंटाळा आला, मला काही मजा येत नाहीये, मला असं वाटतं की मला जे काही करायला हवं ते काही हे काम नाही. तर ते वडील म्हणाले की तुला काय हवं, तुला काय करावं असं वाटतं, मला फास्ट जलगती गोलंदाज व्हायचंय. त्याला वडील असं म्हणाले, अरे काय हरकत नाही, हो तू इंजिनियर काय कोणी होतं, अभियांत्रिकी काय कोणी होतं, पण जलदगती गोलंदाज भारतात किती कमी आहेत, तू हो. हे कुठे घडला हा प्रसंग, तर श्रीरामपूर नावाच्या गावामध्ये, इथल्या पलीकडच्या गावामध्ये, झहीर खान त्याचं नाव. असं म्हणणारे वडील भेटले, हे मला असं वाटतं की हे अनुकरणीय आहे. दुसरी तुम्हाला गोष्ट सांगतो, एका आई वडिलांना लक्षात आलं की आपल्या मुलाला संगीतामध्ये खूपच गती आहे. आई वडील दोघेही वित्त क्षेत्रामध्ये नोकरीला होते. त्या लक्षात आलं की ह्याला जर संगीतात पुढे कारकीर्द करायची असेल तर आपल्याला वेळ द्यायला हवा. त्यांनी एकमेकात चर्चा केली असेल, कोणीतरी नोकरी सोडायला लागेल आपल्याला. तर आई मला असं वाटतं म्हणाली की नाही, मी हरकत नाही, नोकरी सोडते, याला पूर्णपणे गाण्याची तालीम देऊ आणि त्याला गाण्यात जे काही करायचं ते करू दे, जे काही करायचं ते करू दे, असं ज्याच्याविषयी म्हणालं तर म्हणजे ए.आर. रहमान. तो तयार झाला, कारण असे आई वडील होते. ही जी व्यवस्था आहे, मला असं वाटतं की आपले पाल्य किंवा आपली पोरं अपयशी होत असतील किंवा जेवढी यशस्वी व्हायला हवी तेवढी यशस्वी होत नसतील असं ज्या पालकांना वाटत असेल, त्या पालकांनी त्याची जबाबदारी आपली हे पहिले मान्य करायला हवं. तुम्ही कल्पना करा, मध्यमवर्गीय घरामधला प्राध्यापक, सगळी पोरं त्याची अभ्यासामध्ये मोठ्या प्रमाणावरती गुंतलेली शिकतायत, हा बांद्र्यासारख्या उच्च गृहच्या वस्तीमध्ये राहणारा प्राध्यापक आणि त्याचा पोरगा 12वी पण नापास आहे. काही कमीपणा वाटला त्याला. हा दिवस घरामध्ये जे काही करतो त्याला आवडतं, त्याला त्यांनी करू दिलं, तर सचिन तेंडुलकर तयार झाला ना. हे जे होत आहे हे मला असं वाटतं केवळ पालकांमुळे होत आहे, केवळ पालकांमध्ये होत आहे. त्यामुळे एका ठराविक टप्प्यानंतर आपल्या वर्गाने, म्हणजे आपण जे मध्यम वर्ग जर असू त्या वर्गाने या व्यवस्थेला दोष देणं बंद केलं पाहिजे. व्यवस्थेमध्ये दोष नाही, व्यवस्थेमध्ये दोष आहे, व्यवस्थेमध्ये दोष नाही, याचं कारण निर्दोष व्यवस्था जन्मालाच आलेली नाही, निर्दोष माणसासारखी निर्दोष व्यवस्थाही नाही. मग दोष असेल तर या व्यवस्थेमध्ये मार्ग कसा काढायचा, या व्यवस्थेत तुम्ही व्यवस्था बदलू शकत नाही आहे, त्या व्यवस्थेमध्येच तुम्हाला सगळा तुमचा खेळ करायचा असतो. अशा वेळेला जर काही मार्ग दिसत असेल ना, तर हाच मार्ग आहे, पर्यायच नाहीये तुम्हाला. नावडतेपणाने एखाद्याला अभ्यास जो काही करतो तो करायला लावणं आणि त्याला आवडते ते करू देणं, आता सगळीच मुलं सचिन तेंडुलकर होत नाहीत का, हे प्रश्न असणारच. सगळेच काय ए.आर. रहमान होतात का, सगळेच गाणारे दिसतात का, असे यशस्वी होतात का, पण ठीक आहे, हरकत नाही, तो सचिन तेंडुलकर होणार नाही, पण IPL मध्ये तरी काहीतरी 4 गोष्टी करेल, पैसे मिळेल ना. हे जे आवडतं ते करू देणं आहे ना, हा खूप मोठा महत्वाचा मुद्दा मला असं प्रामाणिकपणे वाटतो. आणि तो प्रामाणिकपणे वाटतो आणि मी तो प्रामाणिकपणे वैयक्तिक पातळीवरती केलेला आहे म्हणून मी असं म्हणू शकतो. सगळ्यांनी मराठी माध्यमात शिकावं असं म्हणायचं, आपल्या पोरांना इंग्रजी माध्यमात घालावं, आता राजकीय नेत्यांसारखं मी नाही केलेलं. आणि याचं कारण असं की या माध्यमाचा भाग असेल, शिक्षण व्यवस्थेचा भाग असेल, पोरांमध्ये काही ना काही गंमत असते. तो प्रत्येकाला काही ना काही ती असतेच एक वेगळा. आता सगळेच यशस्वी होतात, अयशस्वी होतात हे मोजमापाचे मापदंड सुद्धा एका ठराविक मर्यादेनंतर कालबाह्य होतात. त्याला आनंद वाटतो की नाही, हा त्यातला महत्वाचा भाग आहे. तो आनंद आपण देतोय का, हा प्रश्न जर तुझी इयत्ता कुठली हा असेल ना, तर हा मला असं वाटतं हा मुलांना विचारू नये प्रश्न, हा व्यवस्थेला विचारू नये, हा प्रश्न पालकांनी स्वतःला विचारायला हवा. तेवढा प्रामाणिकपणा आपण जरूर दाखवावा, कारण आपण तो दाखवू शकतो. दाखवण्याची उसंत या वर्गाला आहे. हा वर्ग जर काही पुढे मागे पाय घसरला तर खालती त्याला अगदीच त्याला रस्त्यावरील अशी परिस्थिती नाहीये. त्याला वेगळे मार्ग असू शकतात, वेगळ्या पद्धतीने तो काहीतरी खटपट लटपटी करून तो वेगळ्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो. हा आपला वर्ग करत नाही. आणि मग त्याच्यामध्ये ते याच्यातलं ते मागासले पण आहे ना, ते आपण मान्य का करत नाही मला खरंच कळत नाही. मध्यंतरी पार्ल्याला एक व्याख्यान होतं आणि
तो काहीतरी संकष्टी चतुर्थीचा दिवस वगैरे होता. आता हे असं लक्षात येत नाही आपल्या सगळ्यांचे, पण आयोजकांचे असेल पटकन ते लवकर 9 वाजेपर्यंत संपवा वगैरे असं सगळं होतं. तर खूप आपल्यामध्ये घरटी मगाशी मिळालं तसं एक पोरगा बाहेर आहे आणि तसा एक मोठा वर्ग आलेला होता व्याख्यानाच्या निमित्तानं, आणि त्या सगळ्या घरी त्याची घाई होती. तर त्या काही आजी होत्या, आजोबा होत्या, खूप प्रेमळ छान गोड माणसं होती सगळी तिथे बसली तशीच. त्यातल्या एक आजी म्हणाली की नाही मला पटकन स्काईप करायचंय. इतकं बरं वाटलं, किती छान आजी जसं म्हणतात स्काईप करायचं. नातवाला अमेरिकेमध्ये सिएटलला तो नातू आहे, त्याच्याशी स्काईप कर म्हणलं. हो रोज गप्पा मारता का नाही म्हणाला. संकष्टी चंद्रोदय तिथे तो पण खरंय, हे खरंय. एक दंतकथा नाही, इथल्या संकष्टीच्या काय चंद्रोदयाच्या वेळेला तिथे त्याला नातवानी संकष्टीत काय जे काय असेल नातू खाण किंवा पोट खाऊन सोडत असेल संकष्टी, पण तरी सुद्धा त्या आजींना ते असं करावं असं वाटतं. हा जो एक सांस्कृतिक शब्द वापरला तर क्षमा करा, सांस्कृतिक अर्धवटपणा आपल्या समाजामध्ये आहे ना, हा सोडायला हवा. ज्या मोकळेपणाने आधुनिकतेचा स्वीकार करायला हवा, तो आधुनिकता हे विचारात असायला हवी. जी धोंडो केशव कर्व्यांनी 1910-1920 साली त्यांच्या मुलांनी दाखवली, जी आधुनिकता इरावती कर्व्यांमध्ये दिसते, जी आधुनिकता दुर्गाबाई भागवत किंवा नरहर गुरुंकर किंवा या सगळ्या मोठ्या लेखकांमध्ये विचारांमध्ये त्यांच्या मांडणीमध्ये दिसते, ती नाही. आर्थिकदृष्ट्याच केवळ मध्यम वर्ग लटकलेला आहे असं नाही, तो सांस्कृतिकदृष्ट्या सुद्धा लटकलेला आहे. सांस्कृतिकदृष्ट्या वरती नाही, सांस्कृतिकदृष्ट्या खालती नाही, पूर्णपणे ते भारतीय आहे त्याचं कौतुक करावं. ते कारण मागासले दिसलो तर काय वगैरे वगैरे असं वाटेल. तर तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, एलिम झुला नावाचा लेखक आहे, त्याला नोबेल पारितोषिक मिळालं वाङ्मयाचं. त्याने आयुष्यभर त्याच्या मातृभाषेशिवाय कुठल्याही भाषेत लिखाण केलं नाही. सगळं मला जे वाटतंय, माझ्या संवेदना आहेत, मी मी त्यांनाही भेटलो, त्यांनीही स्वतःच्या भाषेशिवाय दुसऱ्या कुठल्याही भाषेत लेखन केलं नाही. तर माझ्या जाणीवा, माझ्या व्यक्त होण्याच्या भावना ज्या आहेत ते सगळ्यात जास्त मी माझ्या भाषेत मांडू शकतो असं त्यांना प्रामाणिकपणे वाटत होतं. त्याला जेव्हा नोबेल मिळालं तेव्हा एकंदर त्या देशातल्या इंग्रजी वर्तमानपत्रांचं लक्ष त्याच्याकडे गेलं. आपल्याकडे असं होतं ना, आता अमेरिकेतनं योगा आला म्हणलं की तो सगळे त्याच्याविषयी कौतुक केलं जातं, तसंच त्या देशातही घडत असणार. त्याची मुलाखत घ्यायला काही पत्रकार गेले, मला एकेकाला मी भेटणार सगळ्यांनी एकच काय ते विचारून जा. तशीच त्याची मुलाखत वगैरे झाली आणि त्याला विचारलं की तुझं सगळ्यात उत्तम आवडतं किंवा वाङ्मय कुठलं. तो खूप सुंदर म्हणाला, तुम्हाला जगातलं सगळ्यात सुंदर वाङ्मय हे नेहमी मेनू कार्डावर जन्माला येतं. हे वास्तव आहे. या वास्तवाचा देशीपणा नाकारायचा कशासाठी? हा आपला जो सगळा अट्टहास आहे की इथेही आपल्याला ओळखीचं कोणीतरी असायला, ओळखायला हवं आणि त्या वर्तुळातही असायला हवं. त्याच्यामुळे ना इकडचे ना तिकडचे असे होतोय आपण, एक पिढीच्या पिढी तयार करतोय. ती पूर्णपणे त्रिशंकू अवस्थेतली पिढी आहे. हिवाळी अंकामध्ये मी लोकसभेचे लेख लिहिला होता की त्रिशंकूच जन्माला घालतोय आपण, आणि हे वाईट आहे. मी तुम्हाला माझं उदाहरण देतो पुन्हा एकदा. इकॉनॉमिक टाइम्स जेव्हा मी सोडला तेव्हा माझ्या सगळ्या सहकार्यांना, एकूण 2010 सालची गोष्ट, लोकसत्तेचा येण्याच्या आधीची गोष्ट, सगळ्या सहकार्यांना, एकूण मी मराठी होतो इकॉनॉमिक टाइम्स मध्ये, आणि एका मराठी पत्रकाराने कसं वाटतंय म्हणजे खूप सुंदर वाटतं. का सुंदर, कोणी मराठीत नाही म्हणलं असतं, बरं वाटतंय. असो, तो वेगळा मुद्दा. तर ह्या सगळ्यांना घेऊन मी म्हणलं एक आपण जरा छान जलसा करूया. मग बदलापूरला बारवी धरण आहे, त्या धरणाचं एक सुंदर छान त्याचे निवासस्थान बांधलेलं, तिथे सगळ्याचा आम्ही नोंदणी वगैरे केली. आम्ही सगळ्यांना घेऊन तिथे गेलो. सगळे आसपास होते, 2च वर्ग वारीतले सहकारी होते माझे, बंगाली आणि मल्लू. म्हणजे मल्लून आम्ही मल्लू माफिया म्हणायचो त्यांना. आणि हा सगळा बंगालीतला वर्ग सगळा, म्हणजे ते सगळे संपादक सगळा वर्ग हा. आणि हे सगळे आपापल्या वेळेनुसार येत गेले, कारण वर्तमानपत्राचं काम आहे, रोज सकाळी टिंग टॉंग झालंच पाहिजे, असं बंद ठेवून ते चालत नाही. त्यामुळे प्रत्येकाला सोय होईल, सवय जमेल त्याप्रमाणे ते तिथे येत गेले. आणि जमेपर्यंत संध्याकाळ झाली. बारवीचा सुंदर परिसर धरण समोर भरलेला आहे. धरणाच्या बाजूला अतिशय छान असं उद्यान आणि वाटिका छान त्यांनी असं केलेलं आहे. आम्ही सगळे तिथे बसलेलो आहोत. मला रोमांच आले अंगावरती. कशासाठी? ते वातावरणाने नाही, ही माणसं बाकीचे सगळे लोक आपले सहकारी येत आहेत म्हणून काय केलं त्यांनी संध्याकाळची एक जात सगळ्यांनी, त्याचं शूटिंग करून ठेवलेलं आहे, एक जात सगळ्यांनी रवींद्रनाथांच्या कविता गायला सुरुवात केली.
असं होऊ शकतं का आपल्या संस्कृतीमध्ये? व्हायला हवं. सगळा इंग्रज वर्ग आहे. म्हणजे माझ्या हाताखाली त्यावेळेला ब्युरोमधली जी काम करणारी मुलगी होती, बंगाली होती, तिचा दिवसाचा सिगरेटचा खर्च 300 रुपये होता. म्हणजे तुम्ही त्या वर्गात कल्पना करा की काय कुठल्या दर्जाची ती आर्थिकदृष्ट्या वर्गातली जी मुलं होती. मी त्यावेळेला ठाण्याला राहायचो आणि या सगळ्या वर्गाच्या दृष्टीने सायन्सच्या पुढे राहणारा वर्ग हा दारिद्र्य रेषेखालचा होता असं म्हणायचं ते, आणि त्यांचा विश्वासही तसा होता. मुद्दा हा की इतक्या सधन वर्गातले असून सुद्धा अत्यंत उत्तम चाणावडील एअर इंडियामध्ये कोणाचे संचालक, कोणाचे LNTचा MD, असा सगळा हा वर्ग आहे. म्हणजे जसा तो त्यावेळेला NDTVनी जी पिढी आणली तशा वर्गातले हे. पण हे सांस्कृतिक दृष्ट्या इतके सधन होते की आता 8 वाजेपर्यंत सगळे सहकारी आपले येतील. 6 ला कोणी आलंय, 5 ला कोणी आलंय, मधला 1 तास त्या कंटाळवाणा असतो. 8 नंतर काय करायचं असतं ते सांगायची गरज नाही, पण ते तोपर्यंत वेळ घालवायचा असतो. त्या सगळ्यांनी एकदाच रवींद्र संगीत, रवींद्रनाथांच्या कविता गायला सुरुवात केली. आणि त्याचा गमतीचा भाग हा की त्या याची जिथे संपेल तशाच अर्थाची दुसऱ्याची सुरू व्हायची. खोटे खोटे 1.5 तास असा गेला. आम्ही केवळ स्तब्ध होऊन ऐकत होतो. म्हणजे आपले बालकवी, आपले माडगुळकर किंवा आपले मानवर किंवा आपले जे कोणी असतील, असं असू शकणारा वर्ग आपल्यामध्ये आहे का? हा सगळा शिक्षण व्यवस्थेचा दोष नाहीये. याचं उत्तर नाही असेल तर हा दोष आपला आहे. कारण नक्की आनंद कशाचा घ्यायचा आहे, आनंद म्हणजे काय, आणि या सगळ्याचं शिक्षण असेल, तुमचं कारकीर्द असेल, पैसे मिळवणं असेल, हे सगळं कशासाठी करायचंय, त्यातनं मिळवायचं का हे सांगतो का आपण? अजिबातच सांगत नाही. आणि त्याची जबाबदारी ही सरकारची नाहीये. कुठलंच सरकार ती जबाबदारी घेत नाही. पण मला असं वाटतं की तिथे थांबणं, या सगळ्या दोष दिग्दर्शनाचा टप्पा थांबवून त्या दोषाचा काही वाटा आपल्याकडे घेऊन बदल करणं, ही मला असं वाटतं की या निमित्तानं मनातल्या मनात जरी आपण आजची शपथ घेतली तरी थोडासा बदल होऊ शकेल. काही तरुण मुलं दिसतात इथे, त्यातल्या एकाने जरी मला जे काही आवडते तेच मी शिकीन असा मनाशी निर्धार केला आणि त्याच्यातनं आनंद मिळवणं, तर मला असं वाटतं की बर्गवे बाईंसारख्या चांगल्या शिक्षकाला ती श्रद्धांजली असू शकेल. पण कुठल्याही चांगल्या शिक्षकाला विद्यार्थ्याचं चांगलं झाल्याच्यापेक्षा जास्त उत्तम, त्याच्यापेक्षा मोठं काही प्रमाणपत्र असूच शकत नाही. आणि या सगळ्याचा शेवट पुन्हा आपल्या आयुष्याशी असतो. पु ल देशपांड्यांचं एक वाक्य सांगतो आणि थांबतो. त्यांनी खूप सुंदर एका ठिकाणी मांडलेलं आहे की हे सगळं आपण करतो, मजा करतो, कमवतो, नाही कमवत, या सगळ्याचा अर्थ काय, ते खूप छान म्हणाले. आयुष्यातलं सगळ्यात आनंददायक वाक्य कुठलं, असं त्यांच्या त्या पत्राचा सूर आहे. तर माझ्या दृष्टीने एकच वाक्य आयुष्यामध्ये नेहमी महत्वाचं असतं. ते वाक्य कुठलं? वाक्य खूप सुंदर आहे. आपल्या सगळ्यांनी ते वाक्य माहिती असेल. त्या वाक्याचा संदर्भ फक्त मी इथे देतो. ते वाक्य असं, वेळ कसा गेला कळलंच नाही. शिक्षण असेल, नाटक असेल, लग्न असेल, कुठल्याही टप्प्यावरती वेळ कसा गेला कळलंच नाही हा जर क्षण आपल्या आयुष्यात येत असेल, त्याच्या इतका आनंदाचा क्षण नाही. आणि माझं भाषण ऐकताना तसं वाटलं असेल तर माझ्यासाठी आनंदाचा क्षण. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आभार.